दरम्यान अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंच्या काळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला। यावेळी त्यांनी इफ्को कंपनीच्या नॅनो युरियाची एक बाटली बाजारात 92 रुपयांना मिळत असताना ती 220 रुपये दराने खरेदी करण्यात आल्याचा दावा केलाय। मात्र धनंजय मुंडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। दरम्यान खरंच इफ्को कंपनीच्या नॅनो युरियाची एक बॉटल किती रुपयांना मार्केटमध्ये विकली जाते याचा रियालिटी चेक करण्यासाठी आमची टीम थेट कृषी केंद्रात पोहोचली। यावेळी दुकानदारांनी या औषधाची किती किंमत सांगितली तुम्हीच पहा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आणि त्यात त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असं सांगितलं। आणि यावेळी त्यांनी काही औषधांची नावं सांगितली जिची मूळ किंमत जी आहे तर कमी आहे, मात्र मोठ्या प्रमाणात ह्या अधिकच्या किमतीत या खरेदी केल्याचा दावा केलाय। आणि हीच परिस्थिती आपण ग्राउंड रियालिटी चेक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या मोंढ्या परिसरात आलेलो आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर सगळीकडे अशाच कृषी सेवा केंद्र आहे। नेमकं या औषधांची जी किंमत काय आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि त्यासाठीच आपण या दुकानात आलेलो आहे। आणि दुकानात आपण जरा ही आपण बघितली तर हीच ती नॅनो युरिया ही बॉटल आहे, जिचा उल्लेख जे आहे तर अंजली दमनिया यांनी केलाय। आणि त्यांनी काही गंभीर आरोप केले। मात्र मूळ दुकानात ही किती रुपयाला विकली जाते हेच आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। हे दुकानदार आपल्या सोबत आहे। मला आधी सांगा, याचा उपयोग काय असतो? याचा उपयोग काय होतो शेतकऱ्यांना? कशासाठी वापरला जातो? युरिया हा, ग्रोथ साठी। हम्म, बस ग्रोथ साठीच आहे। शेतकऱ्या पिकांचं ग्रोथ। हा, बरं, याची किंमत काय? तुम्ही किती रुपयाला हे ग्राहकांना? 200 रुपये। 200 रुपयाला हम्म, ही एक बॉटल। एक बॉटल आणि किती ml आहे? 500 ml ची आहे। 500 ml ची आहे। हम्म. बरं, तुमच्याकडे ती दुसरी बॉटल आहे का? तिचं नाव आहे बघा नॅनो डीएपी ची। नाही नाही का? नाही. ही तर आपण 200 रुपयाला विकतो। हा, ही सगळी परिस्थिती आहे। हे आपण ग्राउंड रियालिटी चेक केलाय। अंजली दमनिया यांनी जसं म्हटलंय की ही बॉटल नॅनो 92 रुपयांना वेबसाईटवर मिळते, मात्र धनंजय मुंडे यांनी ही बॅग तब्बल 220 रुपयाला खरेदी केल्याचा त्यांनी आरोप केलाय। मात्र प्रत्यक्षात आपण जर दुकानात जाऊन बघितलं तर किती म्हटले तुम्ही बाबा? 200 रुपये। 200 रुपयाला ही बॉटल विकली जाते। आता यात कोण खरं आहे कोण खोटं आहे हे आम्ही सांगत नाही किंवा कोणता दावाही करत नाही। फक्त दोन्ही नेत्यांकडून जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यात मूळ किंमत किती आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न होता। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मुहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।